Good morning, dear students. Today we'll start the new lesson 3.5, The Alchemy of Nature. The Alchemy of Nature, it is written by Raksha Bharatiya. It's a beautiful lesson about nature. Nature means nisarga. But what is the meaning of alchemy? अल्केमीचा अर्थ काय होतो? परंतु अल्केमी म्हणजे मॅजिक. अल्केमीचा अर्थ काय होतो? मॅजिक म्हणजे किमया किंवा ज्याला आपण चमत्कार म्हणू शकतो. तर हे जे हेडिंग आहे, द अल्केमी ऑफ नेचर म्हणजे निसर्गाचा चमत्कार. तर आता आपण या लेसनमध्ये बघणार आहोत निसर्गाचा चमत्कार म्हणजे नेमकं काय. ॲज वी नो, nature is the best teacher. See here what I'm telling you. Nature is the best teacher. निसर्ग हा एक उत्तम शिक्षक आहे. Because why? As we teachers, we teach you, but nature is also called a teacher because it teaches us. It nurtures us. Nurtures म्हणजे संगोपन करतो. Then इट फुलफिल्स अस. आपल्या ज्या काही इच्छा आहेत त्या ते पूर्ण करत असतो. इट इन्स्पायर्स अस. इन्स्पायर करतो म्हणजे प्रेरणा देत असतो. अँड इट मोटिवेट्स अस. आणि आपल्याला तो मोटिवेट करत असतो, प्रवृत्त करत असतो. सो दीज आर, दॅट्स वाय नेचर इज कॉल्ड द बेस्ट टीचर. Now see the lesson on page number 119. First 4 lines are by William Blake. See, what does William Blake, he wanted to say us, wanted to tell us, to see a world in a grain of sand. To see a world in a grain of sand. वाळूच्या एका कणामध्ये सुद्धा, ग्रेन ऑफ सँड म्हणजे वाळूच्या एका कणामध्ये सुद्धा साहित्य, संपूर्ण विश्वाचं आपल्याला दर्शन घडवू शकतं. विचार केला तर आपल्याला असं वाटेल, अरेच्छा, असं हे कसं काय शक्य आहे? एक छोटासा वाळूचा कण, पण त्याच्यामध्ये संपूर्ण विश्वाचं दर्शन घडू शकतं. येस. अँड हेवन इन अ वाईल्ड फ्लावर. आणि तुम्हाला जर स्वर्गाचं जर दर्शन घ्यायचं असेल तर एखादं सुंदर मोठं फूल बघा आणि त्या फुलामधून देखील तुम्हाला त्याचं दर्शन घडू शकतं. होल्ड इन्फिनिटी इन द पाम ऑफ युअर हँड. आणि हाताची, जसं आता आपला हा हात आहे, पाम म्हणजे हाताचा हात, तळवा आहे, या छोट्याशा ओंजळीत सुद्धा अतिशय मोठं सामर्थ्य आहे, अमर्याद आहे, इन्फिनिटी आहे, अमर्याद आहे. की मी प्रत्येक वेळी बऱ्याचशा मुलींना सांगत असते, ते एक सुंदर गाणं आहे, हमारी ही मुट्ठी में आकाश सारा. एक छोटासा हात आपला हा मुट्ठी, लेकिन इसमें ताकद इतनी है की आपल्यामध्ये काय आहे, आकाश, संपूर्ण आकाश आपण याच्यामध्ये समावन करू शकतो. सो होल्ड इन्फिनिटी इन द पाम ऑफ युअर हँड अँड इटर्निटी इन अन आवर. पण कधी कधी तर असं वाटतं, एक तास, अन आवर आपल्याला कसा भागतो, अँड इटर्निटी, एखाद्या काळाप्रमाणे तो एक तास देखील आपल्याला शाश्वत काळाप्रमाणे भासत असतो. नाव सी द लेसन. विल स्टार्ट विथ द लेसन. वी instinctively turn to outdoor activities. Instinctively. So in the glossary they have given the meaning instinctively म्हणजे by natural instinct, म्हणजे सहज प्रवृत्तीने. We instinctively turn to outdoor activities and nature as a way of relaxing and enhancing our well-being. कधी कधी आपण स्वतःला ताजंतवानं करण्यासाठी, रिलॅक्स वाटण्यासाठी, फ्रेश वाटण्यासाठी, निवांतपणा घालवण्यासाठी, म्हणजे निवांतपणा मिळवण्यासाठी आपण कुठे जातो? निसर्गाच्या सानिध्यात जातो. आणि मग निसर्गामध्ये गेल्यानंतर
It soothes us. Nature soothes us. Soothes म्हणजे दिलासा देतो निसर्ग. अँड नर्चर्स. नर्चर्स म्हणजे निसर्ग आपलं जणू काही इथे संगोपन करत असतो. निसर्ग आपल्याला खुलवत असतो. आपल्याला आनंद देत असतो. नेचर फुलफिल्स अँड मोटिवेट्स. आणि निसर्ग आपल्या इच्छा देखील पूर्ण करतो अँड मोटिवेट्स अस. आणि तो आपल्याला काय करत असतो? मोटिवेट म्हणजे स्फूर्ती देत असतो, प्रेरणा देत असतो. नेचर विस्पर्स अँड कमांड्स. आणि हा जो निसर्ग आहे हा मात्र आपल्याशी विस्परिंग देखील करतो. विस्पर करतो म्हणजे काय? तर हितगुज करतो. आपल्यामध्ये आपल्याशी अगदी हळुवारपणे तो बोलत असतो. अँड कमांड्स अस. पण निसर्ग आपल्याला कमांड सुद्धा करत असतो. आपल्याला तो आज्ञा सुद्धा देत असतो. आर यू लिसनिंग? कधी तुम्ही निसर्ग काय म्हणतोय हे ऐकलंय का? When I do, it leaves me in complete awe. पण लेखिका, the writer here, she says that when I do, मी जेव्हा निसर्ग सानिध्यात जाते, it leaves me in complete awe. AWE, awe. Awe म्हणजे a feeling of respect with wonder. ती म्हणते की मला निसर्गामध्ये गेल्यानंतर मी स्तिमित होते, होते, आश्चर्य वाटतं. वी हॅव अ हिबिस्कस प्लांट इन आवर गार्डन. आपल्या गार्डनमध्ये हिबिस्कस प्लांट आहे असं लेखिका म्हणते. हिबिस्कस म्हणजे जास्वंदीचं फूल. एव्हरी फोर्टनाईट अ फ्लॉवर ब्लूम्स ऑन इट बेक. दर 15 दिवसांनी, फोर्टनाईट म्हणजे तुम्हाला माहिती आहे पंधरवडा. दर 15 दिवसांनी या झाडावर काय होतं? या प्लांटवर, छोट्याशा रोपट्यावर काय येतं? मस्तपैकी जास्वंदीचं फूल येतं. ब्राईट, बिग, ब्राईट अँड टेंडर. मोठं असं हे फूल. बट टेंडर. टेंडर इज डेलिकेट. नाजूक असं हे फूल. Through the day it smiles with the sun and dances with the wind. परंतु संपूर्ण दिवस मस्त सनी डे असतो आणि त्या सूर्यप्रकाशामध्ये हे मस्त फूल स्माइलिंग करत असतं. अँड वेन द विंड कम्स, जसा वारा वाहत असतो, इट डान्सेस ऑल्सो. Just see, it's a flower, but see, every fortnight when it blooms, and in the sunny day it smiles and it dances with the wind. But see, but what happens as the evening approaches? It starts wilting. अरे रे रे. पण जशी संध्याकाळ होते हे फूल काय होते? विल्टिंग होते. विल्टिंग होते मीन्स टू ड्राय अँड ड्रुप. म्हणजे ते निस्तेज होते, सुकून जाते. अँड द मॉर्निंग आफ्टर इट विदर्स कम्प्लिटली. आणि सकाळी तर मात्र ते पूर्णपणे ड्राईज अप होऊन जातं, सुकून जातं, गळून जातं. बाय द इव्हनिंग इट फॉल्स अँड बिकम्स वन विथ द अर्थ अगेन. आणि संध्याकाळी मात्र ते अर्थवर, या जमिनीवर सुकून गळून, विथरिंग होऊन, विल्टिंग होऊन, सुकून गळून जमिनीवर पडतं. द फ्लॉवर कम्स टू लाईफ ओनली फॉर अ डे. बघा, फार महत्वाचं आहे की इतकं सुंदर, ब्युटिफुल दिस फ्लॉवर, बट इट हॅज द ओनली अ लाईफ ओनली फॉर अ डे. फक्त एक दिवसाचं याचं आयुष्य असतं. यॅट इट डज सो इन फुल स्प्लेंडर. पण तरीसुद्धा पूर्णपणे स्प्लेंडर. स्प्लेंडर म्हणजे त्याचं इतकं सुंदर ग्रँड अपिअरन्स, इतकं सुंदर भव्य सौंदर्य असतं. अतिशय सुंदर असं सौंदर्य तो दिसतो, जे दाखवतो. पण एक दिवसाचं त्याचं लाईफ असतं. व्हॉट इफ वी टू लिव्ड अवर लाईफ? आपलं जीवन जे आहे, इट इज नॉट जस्ट फॉर द वन डे. हे फक्त एक दिवसापुरतं नाही आहे. आपण 60 इयर्स, 70 इयर्स, 80 इयर्स, 90 इयर्स एवढे वर्ष जगतो. मग आपण कसं जगायला पाहिजे? सनी डे, स्माइलिंग फेस, व्हॅन द विंड कम्स, मस्त हसरा चेहरा आपला असायला पाहिजे.
हसत आपण या हिबिस्कस प्रमाणे आपलं जीवन हे असायला पाहिजे. जरी ते दिवसभर जगतंय, एक दिवसाचं आयुष्य असतं, परंतु तरीसुद्धा त्याची जी भव्यता, त्याचं जे सौंदर्य आहे ते पहा. आणि इथे आपल्या जीवनाबरोबर कम्पेअरिंग आपल्याला करायचं आहे की माझं आयुष्य मग केवढं आहे, बट हाऊ डू आय लिव्ह. पण आम्ही आमचं जीवन हे कसं. हावेवर द हिबिस्कस लाईफ इज व्हेरी शॉर्ट टू इट्स फुल्लेस्ट. परंतु किती परिपूर्णतेनं, फुल्लेस्ट, किती छान परिपूर्णतेनं ते फ्लावर त्याचं एक दिवसाचं जीवन जगत असतं. We went to Rocky Beach and saw the spread of the majestic ocean and the rocks alongside, carved, sculpted, and shaped by the water. The writer, she is saying here that one day we went to Rocky Beach. मस्त खडकाळ अशा समुद्र किनाऱ्यावर आम्ही गेलो, रॉक्स असलेल्या तिथे त्या ठिकाणी, आणि तिथे सुंदर भव्य असं ओशन पाहिला. अँड अलॉंग साईड त्याच्या अवतीभोवती सगळे रॉक्स होते. बट दिस रॉक्स दे वेर कार्व्ड. पण हे जे रॉक्स होते हे सगळे कसे होते, कोरलेले होते, कार्विंग केलेले होते. अँड लुक्स लाईक स्कल्प्टेड. स्कल्प्टेड म्हणजे शिल्पाप्रमाणे ते भासत होते. पण हे शिल्प कोणी तयार केलेलं होतं, शेप्ड बाय द वॉटर. परंतु याला कोणी तयार केलेला होता, आकार कोणी दिला होता, पाण्याने. अँड वॉटर इज सो जेंटल. वी नो वॉटर, पाणी हे खूप सौम्य असतं. अँड रॉक इज सो हार्ड. यात as the water flows over it every day for years, the rock gives in. परंतु आपण बघतो की रोज हे पाणी त्या रॉक्सवर आदळत असतं, आपटत असतं. पण ह्या कठीण खडकाला सुद्धा या पाण्यामध्ये असं सामर्थ्य आहे की त्याला तो वेगवेगळे आकार देऊ शकतो आणि त्या खडकांचा एक शिल्पामध्ये हे पाणी रूपांतर करीत असतं. इट टेक्स द शेप दॅट वॉटर कमांड्स. जशी आज्ञा पाणी देईल तसं तसं ह्या खडकांचा आकार बदलत असतो. आवर प्रॉब्लेम्स आर सो कलोसल. आपल्या ज्या समस्या आहेत त्या आपल्याला असं वाटतं खूप मोठ्या आहेत, कलोसल आहेत, एक्स्ट्रीमली लार्ज आहेत, एक्स्ट्रीमली बिग आहेत. वी आर सो स्मॉल. आणि आम्ही तर फार छोटे आहोत, आम्ही फार लहान आहोत. यात इफ वी परसिस्ट. परंतु जर आपण त्यात परसिस्ट झालो, टिकून राहिलो, तर आपल्याला आपल्या समस्या ह्या मोठ्या किंवा कठीण वाटणार नाहीत. Now see the next paragraph. We saw small beads of grass peeping through the small cracks in a concrete pavement. आपण बघतो कॉन्क्रीट पेव्हमेंट म्हणजे सिमेंटचे छोटे छोटे आपण जे ब्लॉक्स असतात फुटपाथवरून जेव्हा आपण चालतो, तर त्या फुटपाथच्या मध्ये त्या छोट्या छोट्या ब्लॉक्समधून सुद्धा आपल्याला ग्रास दिसतं, गवत उगवल्यासारखं आपल्याला दिसतं, उगवत असतं. इट लेफ्ट अस थिंकिंग. आणि हे गवत आपल्याला विचार करायला भाग पाडत असतं. However impossible things may look, there is always an opening. कितीही आपल्याला असं वाटलं नो 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 की कठीण आहे, हे अशक्य आहे असं जरी आपल्याला वाटत असलं तरी सुद्धा मार्ग सापडतो. की आता पेव्हमेंट त्या दगडामधून कधी झाड उगवू शकतं का, पण छोट्या छोट्या त्याच्या बाजूला ज्या खाचा असतात त्याच्यातून गवत उगवतो. आणि हेच आपल्याला शिकवलं जात आहे की अशक्य असं काहीच नाही. आपल्याला असं वाटतं नो 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 आय कांट, परंतु अशक्य असं काहीच नाही. We saw a tree bare of all leaves in the cold winter months. थंडीच्या दिवसात एखादं झाड आपण बघतो की जे बेअर असतं, नो लीव्स, एकही पान नसतं, आणि असं वाटतं आता हे झाड सुकून गेलं, हे झाडाचं आता आयुष्य संपलंय. वी थॉट इट्स चॅप्टर वॉज ओव्हर. आणि आता असं वाटतं हे झाड वटलं, गेलं, आता सुकून गेलंय. बट 3 months passed, spring set, and tree was
back to its green majesty once again. परंतु जसे 3 महिने गेले, स्प्रिंग ऋतू, वसंत ऋतू आला आणि पुन्हा त्या ट्री मॅजेस्टी अगेन, ग्रीन मॅजेस्टी, आणि मस्त हिरवळ, मस्तपैकी हिरवाईने ते झाड पुन्हा नटलेलं दिसलं. फुल ऑफ लीव्ह, सगळं झाड पुन्हा पानांनी भरून गेलं. फ्लावर्स, बर्ड्स अँड लाईफ. आणि त्या झाडामध्ये पुन्हा एकदा जीवन आल्यासारखं जाणवू लागलं. म्हणजे इथे आपल्याला दिसतंय की समोर कधी कधी आपल्या निराशा दिसत असते. बट वेट, जर आपण अगदी वाट पाहिली तर असं एखादं झाड जर आपल्याला वटलेलं दिसतंय, ड्रायअप झालेलं दिसतंय, सुकून गेलेलं दिसतं, नॉट अ सिंगल लीव्ह. परंतु 3 महिन्यानंतर जेव्हा स्प्रिंग ऋतू येतो तेव्हा मात्र ॲट इट फुल्लेस्ट, मस्तपैकी सुंदर असं पानांनी, फळांनी, फुलांनी, पक्ष्यांनी बहरलेलं असं हे झाड आपल्याला पुन्हा दिसतं. What if we too had the conviction that, कन्व्हिक्शन म्हणजे स्ट्रॉंग बिलीफ, म्हणजे आपला दृढ विश्वास. तर मग आपल्यामध्ये पण असा विश्वास असेल तर आपण सुद्धा असं या झाडाप्रमाणे राहायला पाहिजे. However, difficult things are right now. जरी आता आपल्याला कधी कधी काही गोष्टी कठीण वाटतात, इट विल नॉट रिमेन सो फॉर एव्हर. त्या तशाच राहतात त्या गोष्टी नाही. काळ बदलत जातो आणि प्रत्येक परिस्थिती, सिच्युएशन सुद्धा बदलत जाती. सो ऑलवेज थिंक पॉझिटिव्हली. रिमेंबर, दिस टू शॅल पास. हेही दिवस जातील. की आज जरी आमच्या जीवनात दुःख असेल, आज आपल्याला असं वाटतंय की हो दुःख आहे, नो, काहीच पॉझिटिव्ह दिसत नाहीये, बट नो, स्टे पॉझिटिव्ह अँड दिस डेज शॅल पास. हेही दिवस आपले निघून जातील. वी सॉ an army of ants lugging a fly which was at least 10 times that ants size. आणि लेखिका इथे म्हणते की मी एकदा पाहिलं की मस्त एक मोठी टीम, आर्मीज, कशाची, मुंग्यांची, छोट्या छोट्या मुंगी, हा कीटक, हा प्राणी केवढाच असतो, आणि त्यांची पूर्ण आर्मी, टीमच काय करत होती, एका फ्लायला, मोठ्या माशीला ओढून नेत होती. आणि मुंग्यांच्या पटीनं, त्यांच्या आकाराच्या, त्यांच्या साईजच्या मानानं 10 पटीनं ही माशी मोठी होती. The ant organized themselves around the fly. त्या फ्लायच्या, त्या माशीच्या भोवती ह्या सगळ्या ants जमलेल्या होत्या. And lifted it on frayed feelers. आणि नाजूक मिशांवर त्यांनी त्या माशीला घेतलं. And carried it to quite distance. आणि थोडंसं अंतर त्यांनी ते नेलेलं आहे. Their teamwork. पहा, काय इथे टीमवर्क, एकी हेच बळ, हे आपल्याला माहिती आहे. संघटित होऊन काम करणं. अँड परसिव्हरन्स, परसिव्हरन्स म्हणजे चिकाटी, व्हेरी इम्प्रेसिव्ह. त्यांचं ते संघटित काम करण्याची वृत्ती आणि चिकाटी ही अतिशय थक्क करण्यासारखी होती. स्पायडर वेव्स आर डेलिकेट येट व्हेरी स्ट्रॉंग. आणि स्पायडर, कोळी सुद्धा आपण बघतो, त्याचं जे जाळं असतं ते सुद्धा किती नाजूक असतं, पण तरी सुद्धा ते स्ट्रॉंग असतं. अ रेनबो कलर्स द एंटायर स्काय. पाऊस पडून गेल्यानंतर संपूर्ण आकाश वापरण्याची ताकद रेनबोमध्ये असते. ऑयस्टर्स टेक द अगेन ऑफ सँड दे ओपन विथ द पर्ल. ऑयस्टर्स, ऑयस्टर्स म्हणजे शिंपलं. कधी कधी आपण शिंपलं बघतो, परंतु त्या छोटासा त्या शिंपल्यातील जे कीटक असतं, कालव जे असतं, याच्यामध्ये सुद्धा काय असतात आपल्याला मिळतात, पर्ल्स मिळतात. हे कधी कधी असं वाटतं शिंपलं आहे साधं, पण कधी कधी त्या शिंपल्यामधून सुद्धा, त्या ऑयस्टरमधून सुद्धा आपल्याला काय मिळत असतं, पर्ल्स मिळत असतात, मोती. इनन्युमरेबल स्टार्स शाईन अक्रॉस द इन्फिनिट स्काय. आणि आकाशामध्ये आपण बघतो अगणित असे तारे चमकताना आपल्याला दिसतात. क्लाउड्स टेक न्यू शेप्स विथ एव्हरी पासिंग मोमेंट. आणि ढग देखील वेगवेगळे आकार बदलत असतात
The wind makes trees dance. वारा वाहत असतो and trees starts dancing unhindered. Unhindered passion. अडथळ्या विना. Unhindered means what? अडथळ्या विना. Water without hint of ego. आणि त्यांच्यामध्ये इगो, कुठलाच पाण्यामध्ये इगो नसतो, कुठलाही गर्व नसतो. Changes its form according to the dictates the sun and the wind. वारा वाहत असतो, ऊन असतं, तरी सुद्धा पाणी त्याचा जो गुणधर्म आहे त्याचा गर्व बाळगत नाही. When we see caterpillar turn into butterfly. Caterpillar म्हणजे एक छोटीशी आळी. कॅटरपिलर म्हणजे एक छोटीशी आळी. त्याचं रूपांतर कशात होतं? बटरफ्लायमध्ये. अ फ्लावर टर्न इनटू फ्रूट. एक छोटंसं फूल आधी उमलतं, पण त्या फुलाचं एक मोठं फळ तयार होतं. वी एक्सपिरियन्स अल्केमी ऑफ नेचर. आणि अशा प्रकारे आपण निसर्गाचा चमत्कार ह्या वेगवेगळ्या गोष्टींमधून पाहत असतो. वी टच इट अँड बिकम गोल्ड अवर सेल्फ. सो जर आपण अशा प्रकारे निसर्गाकडून जर आपण शिकलो, जर त्याचा हा चमत्कार, त्याची किमया जर आपण व्यवस्थित अनुभवली, शिकलो, तर आपल्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही.